देवगाव विपक्ष दहिगाव टीम. पंचांचा प्ले असा इशारा येतोय कुणाल. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल कमलाकर, नॉन स्ट्रायकिंगला सचिन. कुणाल. ओहो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे अकाउंट ओपन होतोय टीम दहीगावचं वाईटच्या स्वरूपात एक. ओके, डीजे उत्तम कडव यांचं आगमन होतंय. आणि यावेळेस सुरेख प्रकारचा चेंडू पडल्यानंतर उचली जास्त घेतोय, बाउन्स होतोय जास्त. आणि इथे कमलाकर चेंडू समजू शकत नाही. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू जातोय. पहिलं षटक नक्कीच पाहायला गेलं तर दोन खेळाडू हे स्लॉकच्या बाहेर असतात. त्यावेळेस बॅट्समनला एक संधी असते फटका खेळण्याची, गॅपमध्ये चेंडू खेळण्याची. हो, यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता कमलाकरचा. पुन्हा एकदा डॉट. बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आलेत. पहिला चेंडू नक्कीच खराब हाताला होता, वाईड होता. त्यानंतर पाहायला गेलं तर बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट. यालाच म्हणतात क्रिकेट, यालाच म्हणतात गोलंदाज. नक्कीच जरी खराब चेंडू हाताळल्यानंतर जो कमबॅक करतो तो बॉलर, नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी देवगाव. हो, यावेळेस लोअर फुल टॉस. कमलाकरने गॅप मध्ये चेंडूला ढकलला. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमारेषा पार चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 5. 5 धावा नक्कीच स्कोर कार्डवर आहेत. कमबॅक करून द्यावं लागेल ते कुणालला. कमबॅक करावं लागेल. ते दोन चेंडू डॉट आले होते कमलाकरला, परंतु इथे कमलाकरने कमबॅक केलं. लोअर फुल टॉस होता, गॅप मध्ये चेंडूला ढकललं, चौकार आलाय. पुढील चेंडू कुणालचा. कमलाकर. हो, यावेळेस बिग हिट केलाय आणि हा येतोय षटकार. लगेच मी मगाशीच म्हटलं होतं, जे दोन चेंडू डॉट निघाले होते त्याचा पुरेपूर इथे भरणा करतोय कमलाकर आपल्या बॅट मधून. सांगून देतोय गोलंदाजाला, तू मला जर दोन चेंडू डॉट काढत असेल तर तुला पुढील येणारे दोन चेंडू नक्कीच बिग हिट करेल मी. आणि ते दाखवून दिलं कमलाकरने. काय बॅटिंग करतोय कमलाकर दहीगाव टीम साठी. हो, यावेळेस गोलंदाज मात्र इथे कमबॅक करतोय. आता गोलंदाज म्हणत असेल कमलाकरला की तू जर दोन मला बिग हिट मारू शकतो तर मी तुला सुद्धा डॉट काढू शकतोय, माझ्यात सुद्धा ती क्षमता आहे आणि मी ते करू शकतो. इथे करून दाखवतोय कुणाल. काय गोलंदाज करतोय, काय बॅटिंग करतोय कमलाकर. कुणाल. हो, यावेळेस आणि बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दहीगाव टीमची धाव संख्या येते 11.
होतोय आपला क्लास, आपले फटकेबाजी. नक्कीच कमलाकरने पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या. यावेळेस सचिनने पहिल्या चेंडूवर प्रार केलाय रोहितच्या. षटकार. नक्कीच दोन फलंदाज पाहिले तर 11 खेळाडूंमध्ये प्रथमता येत आहेत सलामीवीर. नक्कीच एक पाहिलं गेलं 11 खेळाडूंमध्ये एक चांगले खेळाडू असतात जे आपण प्रत्येक टीम मध्ये पाहतोय. सलामीवीर येतात, जे ओपनिंगला येतात ते चांगलेच असतात. यावेळेस सचिनने सुद्धा दाखवून दिलं. हो, यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या नक्कीच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. धावसंख्या 100च्या स्वरूपात आणि सिंगल म्हणजे 2 धावा इथे ऍड होतील. वाईट प्लस 1 अशी टोटल धावा पाहायला गेलं तर स्कोर कार्डवर 19 धावा. नक्कीच 4 षटकांचा आपण सामना पाहतोय. थोडं दमट वातावरण आपण पाहतोय, ढगाळ वातावरण आपण पाहतोय. कालच्या दिवसांपासून आपण पाहतोय हा वातावरण असाच आहे. यावेळेस कमलाकरचा बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट चेंडू येतो इथे. रोहित कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. पाहिलं गेलं तर अजून देखील चेंडू शिल्लक असतील रोहितच्या षटकातील. ओ, यावेळेस बॅटची कडा त्रिफळाची होतोय. फलंदाज कमलाकर बॅक टू पवेलियन. पहिला आदरा बसतोय टीम दहीगावला. नक्की जिथे पहिला गडी बाद होतोय टीम दहीगावचा कमलाकर, ज्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा कुठल्या होत्या. एक षटकार, एक चौकार ठोकत इथे चांगली बॅटिंग करत होता, परंतु इथे बॅटची कडा लागली आणि एसटीवर चेंडू आदलला. इथे फलंदाज होईल बाद. कमलाकर न्यू बॅट्समन खेळपट्टीवर दाखवले. इनॅट क्रमांक 3 वर कल्पेश. रोहितने इथे कमबॅक करून दिलंय आपल्या टीमला. रोहितचा विचार केला तर षटक आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, त्यामध्ये एक वाईड आहे आणि पहिल्या चेंडूवर षटकार आणि नक्कीच एक विकेट बाल केला कमलाकरचा. बॅट्समन गेलेत मैदानाकडे. हो, यावेळेला हलक्या हाताने कट केलाय. नोव्या स्लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव होते, दुसऱ्याचा प्रयत्न होता, परंतु सचिनचा नकार येतोय. चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली सचिन कडून. नक्की जिथे एक सिंगल असते तिथे सिंगल घेतली जाते, दुहेरी धाव असते तिथे दुहेरी धाव घेतली जाते. हीच कॉलिंग आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. नक्कीच चांगली कॉलिंग जर तुम्ही करत असाल तर नक्कीच चांगला स्कोर होऊ शकतो. विकेट नक्कीच तुम्ही देऊ शकत नाही बॉलरला. आणि इथे पायच्या स्वरूपात धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 21 धावा. नक्कीच दुसऱ्या षटकाचा आपण विचार करतोय. रोहितला बोलवलं होतं कॅप्टनने आणि त्यावेळेस रोहितने चांगली कामगिरी करून देतोय. नक्कीच पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक करून देतोय रोहित आपल्या टीमला.
कमलाकरचा विकेट घेतला. त्यानंतर न्यू बॅट्समन खेळपट्टीवर कल्पेश दाखल झाले. कल्पेशला सुद्धा कोणत्याच प्रकारचा मोठी फटकेबाजी मारून देत नाहीये. ओ यावेळेस मात्र कल्पेशने दाखवून दिलंय, आपल्या बॅट मधून षटकार येतोय. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर दहिगाव टीमची धावसंख्या 27. ज्या कल्पेशला दुसऱ्या षटकामध्ये बोलवलं होतं, चांगली कामगिरी केली होती रोहितला, आपण चांगली कामगिरी केली होती रोहितने, परंतु शेवटच्या चेंडूवर इथे षटकार आला आणि टोटल धावा रोहितच्या षटकामध्ये आल्यात 16. तर टोटल धावा इथे स्कोर कार्डवर ऍड होतील. स्कोर कार्ड पाहिलं गेलं तर 27. दहिगाव टीम आपण पाहतोय मुरबाडमध्ये एक चांगले नामवंत टीम आहे. मागील 2 वर्षामध्ये या टीमने मुरबाडमध्ये दबदबा ठेवला होता. देविदासजी कमलाकर खाटेगरे यांचं इथे आगमन होतंय. नक्कीच तिरुपती बॉईज 30+ या टीम मध्ये आज आपल्याला खेळताना दिसतील. करण नक्कीच तिसरं षटक असेल करणच्या मार्फत संपन्न होईल मैदानामध्ये. 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल यापुढील. नक्कीच 12 चेंडूंमध्ये पाहायला गेलं तर 27 बनवल्यात. तर पुढील येणारे 12 चेंडू कितपत धावा गोळा करतोय दहिगाव टीम. नक्कीच पहिला गडी बाद झालाय सलामीवीर कमलाकर. कल्पेश आले, कल्पेशने चांगली बॅटिंग केले. एक षटकार ठोकत असताना एक विशालजनक स्कोर उभा करण्याचा प्रयत्न कल्पेशचा सुद्धा चालू आहे. सोबत आहे सलामीवीर सचिन. करण आले तर तिसरे षटक घेऊन. हो यावेळेस करणची बॉलिंग पाहायला गेलं तर चांगल्या प्रकारची, लाईन लेंथ खूप चांगले आहे करणकडे. एक डॉट चेंडू येतोय. हो यावेळेस सचिनचा प्रहार आणि नक्कीच चांगला प्रयत्न होता आणि षटकार येतोय. प्रहार इथे होतोय. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकावली 33. नक्कीच यावेळेस चांगला फटका आहे. 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार येतोय. नक्कीच एकच चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. यावेळेस नक्कीच बिगी करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल येते. धावसंख्या सिंगलने पुढे सरकावली 38 धावा. करणच्या खांद्यावर नक्कीच जिम्मेदारी आहे. तर करणने सुद्धा पाहिलं गेलं तर पहिला चेंडू डॉट काढला होता, त्यानंतर षटकार चौकार आला आणि सिंगल आले. आतापर्यंत थोडे मागडे आहेत करण. यावेळेस फलंदाज होईल बाद. कल्पेश दुसरा गडी बाद होतोय दहिगाव टीमचा.
सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय चांगलं संगीत डीजेच्या मार्फत. मुख्य पंच आपण पाहतोय सागर खाटेगरे, स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय प्रशांत खाटेगरे. कोणत्याच प्रकारचा दबाव मात्र घेत नाहीयेत, निर्णय तो निर्णय देत आहेत. नक्कीच यालाच म्हणतात अंपायर सागर. बॅट्समन खेळपट्टीवर दाखल झालेत. प्रतीक, हो नक्कीच प्रतीकला एक खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगला कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकललंय. एक धाव येते आणि 2 धावा पळून पूर्ण होत्यात. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर दहीगाव टीमची धावसंख्या येते 40. ही पहिली इनिंग झाल्यानंतर विनंती असेल कोंडर साखर टीमचा कॅप्टन तसेच तिरुपती बॉय 30+ या टीमचा कॅप्टन नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. सहा चेंडूंचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मधला. नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये 40 धावा बनवल्यात दहीगाव टीमने. नक्कीच 2 फलंदाज इथे बाद झालेत, कमलाकर आणि कल्पेश. खेळपट्टीवर फलंदाज न्यू बॅट्समन दाखल झालाय प्रतीक, त्याला साथ देत आहेत सलामीवीर सचिन. यावेळेस चांगला फटका होता, तिथे क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होतंय आणि पाहायला गेलं तर 2 धावा आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 42 धावा. यावेळेस बिग 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 षटकार. नक्कीच काय फटका सजवला आणि षटकार आलाय सचिनच्या बॅट मधून. सलामीवीर आहे, नक्की चांगली बॅटिंग करतोय. सलामीला आलेला फलंदाज आतापर्यंत अजूनपर्यंत टिकलाय आणि आपला क्लास दाखवतोय सचिन. हो यावेळेस हा देखील फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 50. नक्की जिथे 50 पूर्ण होते दहीगाव टीमची. 4 षटकांचा आपण सामना पाहतोय, कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर फायनलचा दिवस आजचा आहे. हे सर्व सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि तो शेवटचा सामना असेल फायनलचा, तो आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे. यावेळेस पुल शॉट केलाय, तिथे क्षेत्ररक्षक होते, कॅच कॅरी करू शकले नाहीयेत. 1 धाव इथे. दुसराचा प्रयत्न आणि बघता बघता इथे 2 धावा पळून पूर्ण होत्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 52. 52 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. नक्कीच विचार केला तर 4 षटकांमध्ये 40+ अशा धावा इथे कोणती टीम करते, परत यावेळेस दहीगाव टीम मात्र चांगली फटकेबाजी करत असताना 52 आतापर्यंत बनवल्यात आणि इथे फलंदाज होईल बाद.
गोरख न्यू बॅट्समन जात आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या इनिंग मधला. ह्या वेळेस चांगला कट केला चेंडूला ऑफला. एक धाव येते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि ते बाता बाता तिसऱ्याचा प्रयत्न होता आणि इथे फलंदाज होतोय बाद. प्रतीक दहीगाव टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे आहे. यापुढील नक्कीच समालोचनचा भार सांभाळतील ज्यांनी मात्र आपल्या आवाजामध्ये तब्बल आजचा दिवस क्रमांक 7वा आणि 7व्या दिवसामध्ये सुद्धा आज ते आहेत आणि आज सुद्धा त्यांचा आवाज आपण ऐकूया. डोंगारनेव गावाचा बुलंद आवाज सुनीलजी शिलके सर. तर विनंती असेल टॉस साठी कोंडसागर टीमचा कॅप्टन त्याचबरोबर तिरुपती बॉईज 30+ या टीमचा कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचे. देवीदासजी खाटेगरे त्याचबरोबर कोंडसागर टीमचा कॅप्टन. लास्ट कॉल असेल तुम्हाला. नक्कीच आज आपण कल्पेश खाटेगरे यांना सुद्धा पाहूया या ग्राउंड मध्ये खेळताना. षटकार चौकारांचे बादशाह. नक्कीच काही मागील वर्षामध्ये त्यांचा सुद्धा दबदबा होता या ग्राउंडवर आणि क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं खूप आहे. कल्पेशजी खाटेगरे त्याचबरोबर देवीदासजी खाटेगरे आज स्वतः कॅप्टन आहेत आपल्या टीमचे. मागील वर्षामध्ये ज्यावेळेस थ्रो गोलंदाज चालायचे त्यावेळेस एक फास्टर गोलंदाज तेज का रफ्तार देवीदासजी खाटेगरे यांचं नाव होतं मुरबाड मध्ये. रफ्तार का सौदागर. नक्कीच तर विनंती असेल कोंडसागर टीमचा कॅप्टन नक्कीच आलेला आहेत. क्षेत्ररक्षण सजवायचे दहीगाव टीम. तर मी थांबतोय आणि तुम्ही कुठेच जाऊ नका. ओनर आपण पाहतोय रामदासजी गायकर सर यांना. ते सुद्धा आज खेळताना आपण दिसतील. तर मी थांबतोय तुम्ही कुठेच जाऊ नका. तुम्ही ऐकत राहा डोंगरगावचा बुलंद आवाज सुनीलजी शेलके सर. राज खाडेगरे कुठे असेल तर लवकरात लवकर इथे संपर्क साधायचे. समालोचन सकाळच्या सत्रामध्ये तुमचं आम्हाला ऐकायला मिळालं. एकविरा चषक खाटेकर 2022 हे भव्य दिव्य दैदिप्यमान अशा पद्धतीचं आयोजन
मुरबाड तालुक्यातील अव्वल मानांकित स्पर्धा, मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा तुमच्यापर्यंत निश्चितच घेऊन आलेले आहेत सन्माननीय जगदीशजी भाग्यवंत आणि त्यांचे थोरले बंधू सतीशजी भाग्यवंत. खऱ्या अर्थाने स्पर्धेचा आजचा 7वा दिवस आहे, परंतु सतीश सरांचं तोंड काय आम्हाला पाहायला मिळालं नाही. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला अगदी अल्पावधीत सुरुवात होईल. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद्या जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया मित्रांनो. आणि या मराठी भाषेमध्ये या क्रिकेटचं धावतन वर्णन करण्यासाठी समालोचन कक्ष सज्ज आहे. समालोचक मी सुनील शेळके, आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्नेह स्वागत. आणि मराठी भाषेविषयी वर्णन करत असताना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी फार चांगलं वर्णन केलं आहे. खरं तर या चेंडू नंतर ते आपण करूया. पहिला चेंडू आहे उजवेष्टीच्या बाहेर, निर्धाव चेंडू. साच आणि मवाळ मिथुया आणि रसा शब्द जैसे कळलोल अमृताचे माझ्या मराठीचा बोलो कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके अशी अक्षरे रसिके मिळवीन. आणि ती मराठी भाषा मित्रांनो वात्सल्याची भाषा आहे, जिव्हाळ्याची भाषा आहे, प्रेमाची भाषा आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू. दुसरा चेंडू सलगचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच निर्धाव चेंडू दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आलेला आपण पाहिला. 55 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये निर्धारित. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतो. अप्रतिम गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून. यावेळेस निश्चितच अतिरिक्त उसळी मिळाली होती, त्या उसळीला कंट्रोल केलं, नियंत्रणामध्ये आणलं आणि सुरुवात दमदार करत असताना तिसऱ्या चेंडूवर आला यावेळेस अप्रतिम दर्जाचा फटका, दर्जेदार चौकार. सकाळ मित्रांनो, खरं तर प्रत्येक सूर्योदय आपल्याला नवीन आशा आणि उमेद देत असतो. मैदानाच्या आतमध्ये ती उमेद घेऊन दोन संघ एकमेकांसमोर लढतायत. या बेचा चेंडू, काय फटका, इथे मात्र पॉइंटला चकवता आलं नव्हतं. अंतिमतः हा झेल जगांच्या माध्यमातून सोडला गेला आणि या 1 धाव्या धावपलकर जोडण्याची संधी दिली आहे. इथे मात्र धावपलक आपण पाहू शकता पंचतारांकित 5 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका धाब्याने धावपलक आपण पाहू शकाल 5 पर्यंत जाऊन इथे मात्र पोहोचलेला आहे. गोलंदाज तयार असतील कल्पेश. इथे शपल क्रॉस होऊन खेळून काढला. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू जो आहे त्याला अंतिमतः चेंडू निश्चितच अडवण्यामध्ये यश जरूर मिळालं. झेलची संधी होती आणि ती संधी टिपता आली नव्हती खऱ्या अर्थाने. त्याच्यापासून फार दूर चेंडू होता. समोर डायू मारणं तितकं सोपं नसतं. मैदानाच्या आतमध्ये आपण पहिली 1 धाव इथेही कंप्लीट केली गेली. धावपलक 6 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आजच्या दिवसाची ही फार अप्रतिम सुरुवात मित्रांनो आपण पाहतो. गर्द धुकं अजूनही निश्चितच मैदानाच्या अवतीभोवती आहे. समोरच्या टेकडीवर तर धुक्याचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेसचा फटका अगदी अप्रतिम आहे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. तीन षटकांमध्ये आपल्याला निश्चितच 45 धावा इथे मात्र धावपलकर जोडावे लागतील. या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या दहिगाव निश्चितच विरुद्ध खेळणाऱ्या ब्रिटिश देवगाव या संघाला. न्यू ब्रिटिश देवगाव. खऱ्या अर्थाने पूर्वीचे ब्रिटिश आपल्याला माहित आहेत, काही वर्षापूर्वी आपल्यातून निघून गेले. गोलंदाज तयार.
इथे हा फटका चांगला आहे, स्लॉक केले चेंडूला, डीप मधून क्षेत्ररक्षकाला यावं लागतं. इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडीफार झाली चूक आणि जिकडे एक धावा हवी होती तिकडे 2 धावा या धावपळीवर लगेचच इथे मात्र जोडल्या जातील. अलीकडचं क्रिकेट या गोष्टींसाठी जाणलं जातं, गणलं जातं. निश्चितच अलीकडे थोड्याफार फरकामध्ये जर कुठे मात्र मिस्टेक झाली तर तिचा पुरेपूर लाभ प्रतिस्पर्ध्याकडून उठवला जातो. जिकडे एक धावा हवी होती तिकडे 2 धावा या धावपळीवर जोडल्या. धावपळक आपण पाहिलं 12 पर्यंत जाऊन पोहोचलाय. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. गोरखनाबाचा गोलंदाज आहे खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यामध्ये एक कलाकार म्हणून सुद्धा तो चांगल्या पद्धतीने उभारतोय आणि गोलंदाज म्हणून सुद्धा इथे मात्र त्याची वर्णी लागली. शपल क्रॉस झालेत यावेळेस 30 यार्ड सर्कल क्रॉस केलाय. अप्रतिम फटका, चौकार. माहित असणं खऱ्या अर्थाने फार गरजेचं असतं फलंदाजासाठी. जसा एखादा चांगला फलंदाज ज्याला त्याचा ऑफस्टंप कुठे आहे तो माहित असावा लागतो, त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाचं जाळं कसं रचलंय ना, विणलंय ते सुद्धा आपल्याला माहिती आहे. यावेळेस त्या क्षेत्ररक्षणाबरोबर खेळले असं म्हणायला हरकत नाही. शॉर्ट फाईन लेगचा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडूला प्लेस केला आणि एक चौकार मैदानाच्या आतमध्ये दरम्यान आलेला आपण पाहिला. 16 धावा धावपळीवर इथे लागतील आणि गोरखला पुन्हा एकदा इथे तयार व्हावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडूंचा त्यांनी फेकी केलेली आहे आणि 6 धावा धावपळीवर जोडल्या सुद्धा आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट इथे मात्र अनसक्सेसफुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चेंडूफळीचा कोणता संपर्क मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहत नाहीत आणि हा चेंडू निश्चितच निर्धाव आलेला. 16 धावा धावपळीवर मैदानाच्या आतमध्ये असतील. यावेळेचा फटका अप्रतिम होता. क्षेत्ररक्षक इथे चुकतोय. फटका जितका अप्रतिम होता मला असं वाटतं त्याच फटक्यावर झेल घेण्याची संधी सुद्धा होती. मला असं वाटतं पुन्हा एकदा जगन आहेत मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातील मला वाटतं दुसरा झेल त्यांच्याकडून व्हेरी अर्ली, फार लवकर सुटलाय. गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो, नुसता गोलंदाजाच्याच नाही तर पूर्ण संघाच्या पाठीचा कणा असतो क्षेत्ररक्षक. आणि क्षेत्ररक्षण चांगलं होणं कधी आपल्या संघासाठी फार महत्वाचं असतं. गोलंदाज ज्याच्या वेळेस चांगलं क्षेत्ररक्षण होतं, क्षेत्ररक्षक गोलंदाजाच्या पाठीची असतात, त्यावेळेस गोलंदाजांनी घेतलेली उभारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. हरेश याच्यासाठीचा चेंडू आहे. खऱ्या अर्थाने प्री मेडिकेटेड शॉट आहे, अगोदर ठरवतो अशा पद्धतीने फटका सजवायचा आहे. इथे चेंडू गुडलेन स्पॉट वरून टेक ऑफ होत असताना अधिकची उसरी घेतो. उर्वरित काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने केलं गेलं. हा चेंडू निर्धाव आला. धावफलक आपण पाहिलं तर 17 पर्यंत जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार. हरेश याच्यासाठीचा चेंडू आहे, पुण्यामध्ये ठेवला होता. खऱ्या अर्थाने शॉर्ट बॅकलिपचा वापर करून हा फटका सजवण्यात आलेला आहे आणि यावेळेस फक्त आणि फक्त 1 धाव या धावपलकावर आपण पाहू शकता. वृद्धिंगत होईल. 18 धावा यावेळेस धावपलकर असतील आणि मला असं वाटतं मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. प्रत्येक षटकागणिक विजयाचं समीकरण फार इथे मात्र कठीण होत चाललेलं आहे. ते दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असणाऱ्या न्यू ब्रिटिश देवगाव या संघासमोर. असेल 12 चेंडू आणि 37 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं. पाहिजे कशा पद्धतीने इथे मात्र हे टार्गेट चेस केलं जाईल. खऱ्या अर्थाने सकाळचं प्रसन्न अशा पद्धतीचं वातावरण आहे. कुठेतरी कोंडी केलाय, कोंडी करायचा तर कोंडी केलाय.
क्रमांक 3 साठी गोलंदाजाला पुन्हा एकदा तयार होताना मित्रांनो आपण पाहू शकाल वैभव. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव हाताळलेला आहे आमचे मित्र खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यातील एक सुप्रसिद्ध तबलावादक मोहनजी देशमुख यांच्याकडून दहेगाव संघासाठी विजयासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मोहनजी आपलं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज तयार. हा फटका अप्रतिम आहे. या फटक्यावर 6 धावा निश्चितच मिळतील. षटकार. कल्पना गरजेचे असतील न्यू ब्रिटिश देवगाव या संघासाठी. पाहायचं यानंतर कशा पद्धतीने फलंदाजी असेल. खऱ्या अर्थाने देवगावचे पोलीस पाटील आमचे परम मित्र गणेशजी इथे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्याकडे लक्ष गेलं नव्हतं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सस्नेह मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाज तयार. यावेळेस फटका अप्रतिम आहे. पाहायचं शपल क्रॉस झाले. चेंडूला धाडलाय. लॉंग लेग सीमा रेषेपलीकडे येणारा अप्रतिम दर्जाचा फटका. चौकार. धन्यवाद. का फटका मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खऱ्या अर्थाने स्वप्नील आणि हरीश नावाचे दोन फलंदाज उपस्थित आहेत. हरीशचा विचार केला तर मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटमध्ये फार मोठं मोलाचं योगदान त्याचं राहिलेलं आहे. ओल्डी गोल्डी क्रिकेटर आहे. पाहायचंय अजूनही इथे मात्र क्रिकेट बरोबर स्वतःला जोडून ठेवलेला आहे. हीच तर खरी खासियत आहे मित्रांनो. क्रिकेट प्रत्येकाच्या रक्तात असतं आणि क्रिकेट पासून आपण अलिप्त निश्चितच राहू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये धावपलकोर धावा झालेल्या आहेत त्या 28-28. इथे हा फटका किती मोठा आहे. उंचच उंच, लांबच लांब, दूरच दूर, गगनाला गवसणी घालणारा आजच्या दिवसातील माहिती हिट षटकार. आता 34 पर्यंत गेलेल्या. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ते मात्र सुरू आहे. दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार आणि धावपलक फ्लाय झालेले आहे. ते मात्र पक्षाने ज्या पद्धतीने भरारी घ्यावी धावपलकाने भरारी घेतली आहे. 34 धावा यावेळेस या धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. इथे मात्र क्रॉस बॅटेड शॉट इथे इम्प्लिमेंट करायचा होता. पंच आमच्याकडे वळले आणि हा चेंडू निश्चितच इथे मात्र वाईट घोषित केला गेलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेले आपण पाहू शकता. इथे प्रॉपर कनेक्शन चेंडू आणि फळीचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. एकदा धावपलकडे जोडता येईल. गोलंदाज स्वतः मात्र क्षेत्ररक्षक जाऊन म्हणले. स्वतःच्या विकेटची किंमत काय ते मात्र हरेशच्या एफर्ट मधून आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक विकेटचं मित्रांनो एक निश्चित अशा पद्धतीचं मूल्य असतं आणि प्रत्येकाच्या क्षमता ह्या निश्चितच ठरलेल्या असतात. बेडूक किती जरी फुगला तरी त्याचा बैल होत नाही असं म्हणतात आणि प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असतात. पिंडे पिंडे मतेर भिन्ना असंही म्हटलं जातं. प्रत्येक बोट सारखी नसतात. मैदानाच्या आतमध्ये आपल्या विकेटची किंमत माहिती आहे हरेशाला आणि म्हणून त्या पद्धतीचा प्रयत्न स्वतःचा विकेट वाचवण्याच्या मैदानाच्या आतमध्ये झाला. 36 धावा धावपलकर असताना वैभवला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. इथेही क्रॉस बॅटेड शॉट. इथे मात्र सजवायचा होता. चेंडूपळीचा कोणता संपर्क आला नाही. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू फुलदांची इथे मात्र ठेवली गेली आणि यावेळेस पंचांनी लाईन पारखली आणि यानंतर हा चेंडू इथे मात्र व्हॅलिड ठरवला गेलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ झाला. धावपलकर धावा आहेत 36 आणि 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. 2 मिनिटं सर. इथे नाणेफेक होते. तिरुपती बॉईज खाटेगड 30+ त्यांच्या विपक्ष लढेल कोंडेसागर टीम. तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल नाणेफेकीसाठी सज्ज राहायचे. यस अधिकचा वेळ मैदानाच्या आतमध्ये खर्च करू नका. 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण हरीश तुमच्यासाठी विनंती असेल आतमध्ये असेल. केशव गायकर यांना विनंती आहे यांच्या हस्ते नाणेफेकी होईल. चल चल लवकर चला.
तर नाणेफेकी होते कोंडसागर विपक्ष खाटेकर. 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये न्यू ब्रिटिश देवगाव या संघाला. आणि नाणेफेकी मात्र इथे जिंकले कोंडसागर टीमने. काय निर्णय असेल? नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा प्रयत्न निर्णय घेतला आहे. असे कोणते गोलंदाज आहेत तुमचे की त्यांच्यावर तुमची पूर्णपणे जिम्मेदारी आहे? आधी आहे प्रशांत आहे नक्कीच कितपत धावावर लोकण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 50-50. नक्कीच 50-55 धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर माझ्यासोबत आहे खाटेकर टीमचे कॅप्टन योगेश खाटेकरे. नाणेफेकी नक्कीच तुम्ही गमावले आहे. तर प्रथम तुम्हाला बॅटिंग करायची आहे. असे कोणते बॅट्समन आहेत तुमचे? समाधान खाटेकर आहे, कल्पेश खाटेकर आहे, रामदास गायकर, उत्कृष्ट फलंदाज आहेत ते. नक्कीच बॅट्समन आहेत आणि 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकांमध्ये कितपत धावा गोला कराल तुम्ही? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 60+ धावा नक्कीच बनवणार. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. धन्यवाद. 60+ नाही इथे मात्र व्यासपीठाला 150 धावांची आवश्यक. इथे मात्र आज पाहूया समाधान स्वागत असेल तुझं सुद्धा. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 5 चेंडू आणि यानंतर 15 धावांची गरज. हा फटका इथे मात्र सजवता आला नव्हता. खऱ्या अर्थाने ऑफस्टमच्या बाहेर आले होते. चेंडूफळीचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये झाला नाही. इथे मात्र एक धाव धावपलकर जोडली जाईल आणि इथे पाहायचं मैदानाच्या आतमध्ये काय झालंय. अंतिमतः एक फलंदाज बाद झालेत आणि ते फलंदाज आहेत हरेश. बॅक टू द पॅव्हिलियन. रंगत मित्रांनो वाढताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर 4 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण निश्चितच आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य असं काही नसतं. मात्र ते शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्यामध्ये हवी आहे आणि ती इच्छाशक्ती ते मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखवतील का? आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. समीर. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज असताना स्वप्नील आणि समीर नावाचे 2 फलंदाज आहेत. खऱ्या अर्थाने यांच्या राशी एक आहेत. कुंभ राशीचे दोन्ही फलंदाज आहेत. मैदानाच्या आतमध्ये ते कॉर्डिनेशन चेंडूपैच्या बाबतीत इथे मात्र घडून येते का? आपल्याला पाहिजे 4 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका जर आला तर निश्चितच हे समीकरण थोड्याफार फरकाने इकडे तिकडे होऊ शकतं. तो मोठा फटका येणं फार गरजेचं आहे फलंदाजाच्या बॅटमधून. चला दहेगाव संघ अधिकचा वेळ घेऊ नका. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज एंटर झाला तरी निश्चितच क्षेत्ररक्षण थोड्याफार फरकाने इथे मात्र सजवण्यामध्ये उशीर झालाय. वेळेच्या बाबतीत आज कटाक्ष पाळणं फार गरजेचं आहे. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइम इज मनी इट सेल्फ. प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. गोलंदाज तयार असतील. 4 चेंडू आणि 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. चार मध्ये 14ची गरज आहे. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार इथे मात्र निश्चितच बदल केला होता. तो बदल कदाचित मान्य नव्हता एका क्षेत्ररक्षकाला. त्याने गोलंदाजाला थांबवलं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. 4 चेंडू 14 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. समीर नावाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन आहे. पहिल्या चेंडू पासून त्याला आक्रमण करावं लागेल. चेंडूफळीचा इथे कोणताही संपर्क नाही. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू इथे वाईड घोषित केला गेलेला आहे. यस ही विकेट नाही कारण चेंडू डॉट झाला होता. क्षेत्ररक्षकाने निश्चितच मला असं वाटतं एसटी रक्षकाने त्याच्या आतमध्ये तो चेंडू हातामध्ये चेंडू ठेवला होता. त्यानंतर फेकी केली होती. खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस एसटी रक्षकाकडे चेंडू जाईल त्यावेळेस तो चेंडू निर्धाव असतो. त्याच्यावर कोणत्याही पद्धतीची धाव किंवा स्ट्राईक चेंज करणं अशा गोष्टी निश्चितच इथे मात्र मान्य नाहीत. प्रत्येक स्पर्धेचे वेगळे नियम आहेत. आता आपण पाहूया हा चेंडू वाईट ठरवल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि धावपलकर धावा करायचे 13. गोलंदाज तयार.
इथेही चेंडूपळीचा कोणता संपर्क नाही. ज्या ज्या वेळेस फलंदाजाची निश्चितच फलंदाजी चांगली होत नाही त्या त्यावेळेस फलंदाजाला असं वाटतं येणारा चेंडू हा वाईडच असेल, परंतु ते मात्र मैदानाच्या आतमध्ये तसं झालं नाही. पाहतो आपण यानंतर चेंडू उरलेले आहेत 3 आणि धावा बनवायचे 13. 3-13 कोणाचे वाचतील मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो? पाहूया गोलंदाज तयार. इथे ही हा चेंडू मला असं वाटतं निर्धाव आहे आणि ही स्ट्राईक इथे मात्र पाहिजे आपल्याला, चेंज आहे की नाही. यस, चेंडू निश्चितच बॅटला लागला जर असेल तर ही धाव ग्राह्य धरली जाईल. विकेट घेतले धावबादच्या रूपाने गडी बाद असेल. मैदानाच्या आतमध्ये समीकरण स्कोरर काय आहे? समीकरण काय? 13 पैकी 2 चेंडू, 2 चेंडूंची फेक यानंतर येणं शेष आहे आणि 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचा एखादा चमत्कार मैदानाच्या आतमध्ये होतो का? एखादा वाईड नो चेंडू आला तर सामना जिवंत राहील खऱ्या अर्थाने न्यू ब्रिटिश देवगाव संघासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट षटकाराची गरज आहे आणि निश्चितच अशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये झालं. फलंदाजाच्या हिमतीला दाद द्यावी लागेल. स्वप्नील लांबाचा फलंदाज आहे. यानंतर आता फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये निश्चितच इथे मात्र राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 1 चेंडू आणि 13 धावा. लिगल जर एखादा चेंडू इथे मात्र फेकला गेला तर 13 धावा कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र होणार नाही. पाहायचं आहे या गोलंदाजीच्या क्रमामध्ये जगनचा वापर केला नाही, हे मात्र विशेष राहिलं दहीगाव संघाकडून. गोलंदाज तयार असतील सचिन. चला मैदानाच्या आतमध्ये षटकाला लगेच सुरुवात करा. एका चेंडूवर 13 धावांची गरज असताना हा चेंडू सुद्धा इथे मात्र अप्रतिम आहे आणि याच बरोबर निश्चितच हे षटक संपलं, हे सत्र संपलं आणि आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलेला आहे तो दहीगाव संघाने. जिंकलेल्या संघाचा हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. पराभूत संघ न्यू ब्रिटिश देवगाव संघ. हार्ड लक हरेश, टफ लक गणेश अँड ऑल टीम. तुम्ही निश्चितच अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं, शिस्तबद्ध क्रिकेट आम्हाला दाखवलं. या स्पर्धेत भाग घेतला तुमचंही आयोजकांच्या वतीने गोड गोड कौतुक. सतीश शेळके, जगन शिंगोळे अँड ऑल टीम.